हरि ओम दत्तमाला मंत्र। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगीने अवधूताय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रोम असाध्यकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रय वशीकरणाय सौः सर्वमनक्षोभणाय श्रीं महासंपत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वषट् वशीकुरु वौषडाकर्षयाकर्षय हुं विद्वेषय उद्वेषय फट उच्चाटय ठा ठा स्तंभय खे मारय नमः संपन्नय स्वाहा पोषय परमंत्र पर्यंत्र परतंत्राणि छिंदी ग्रहान् निवारय व्याधीन् विनाशय दुःखं हर दारिद्र्यं विद्रावय देहं पोषय चित्तं तोषय सर्वमंत्र स्वरूपाय सर्वयंत्र स्वरूपाय सर्वतंत्र स्वरूपाय सर्वपल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा। हरि ओम। श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री दत्तात्रेयाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरवेथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता जहाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियेसा तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकून श्री गुरूंचे वचन सायन देव विप्र करी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरु वेदान अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागेने एक आता तुम्हा ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरे भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुनी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारयवनी महाशूर क्रूर प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजाजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोष होऊन श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोष होऊन प्रियभावे पुनरपी पाठविला आम्हापाची जवरी तू परतूनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निजभक्त आमुचा तू होसी पारंपर वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधून निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यमजैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्रीगुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शी अग्निसी श्री गुरु कृपा होयजासी काय करेल क्रूरदुष्ट गरुडाचिया पिलियांसे सर्पतो कवणेवरी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केविग्रासी श्रीगुरु कृपा होयजासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्रीगुरु स्मरण त्यासी कैचे भयदारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वसरे भूषणे देऊन निरोप देतो तयवेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरूंचे वचन विनवी तसे करजोडून न विसंवे आता तुमचे चरण आपण येईन समागमे
तुमचे चरणा विणे देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू उद्धरावया सगरांसी गंगा आणिली भूमीसी तैसेच स्वामी आम्हासी दर्शन दिधले आपले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सौ येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्रीगुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्रीगुरु म्हणती तयवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असते दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तयेवेळी ऐसे परी संतोषोनी श्रीगुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी खोटे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे श्री गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करून एका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायनदेव वर प्रदानम नाम चतुर्दशो अध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम श्री दत्तस्तव स्तोत्र भूतप्रेत पिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः दुरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमाम्यतं यन्नाम स्मरणात् दैन्यं पापं तापश्च नश्यति भीतिग्रहार्ति दुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामितं द्रद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विशूचिका नश्यन्ति अन्येऽपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामितं संगजादेशकालोत्था अपि सांक्रमिका गदाः शाम्यन्ति यत् स्मरणतो दत्तात्रेयं नमामितं सर्पवृष्टिकदष्टानां विशार्तानां शरीरिणां यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामितं त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनं यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामितं वैर्यादिकृतमन्त्रादि प्रयोगा यस्य कीर्तनात् नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामितं यत शिष्यस्मरणात् सद्यो गतनष्टादि लभ्यते य ईशः सर्वतस्त्रात् दत्तात्रेयं नमामितं जयलाभ यशः काम दातुर्दत्तस्य यः स्तवं भोगमोक्षप्रदस्येमं पठेत् दत्तप्रियो भवेत् इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं दत्तस्तव स्तोत्रं सम्पूर्णं हरि ओम।